तुझ्या पोराला 99% भेटले 99. तर पुढच्या वर्गात जाणार आहे का नाही हो. माझ्या पोराला 50 फक्त टक्के भेटले तो पण पुढच्या वर्गात जाणार आहे दोघं पण एकाच वर्गात बसणार आहे पण आधीसारखा जमाना नाहीये हा. आता मुलांना 100% मिळतात. अरे कुणाला 100% मिळवायचे म्हणजे पहिली ते 7वी मुलून 50% पण होत नाही. प्रद्युम्न 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 जरा शांत बसतोयस का तू एका ठिकाणी? बापरे, प्लीज बी नॉर्मल प्लीज. तक्षशिला मी कसा शांत होऊ? काहीतरी आहे का शांत होण्यासारखं तक्षशिला? प्रद्युम्न अरे पण काय प्रद्युम्न? सुपुत्र दिवे लावून आलेले आहेत. मारत नाहीये. सॉरी बाबा. बाबा म्हणायचं नाही मला अजिबात. गप्पा बस. दिवे लावून आलाय. लाज नाही वाटली? यासाठी बाबाने तुझा तासनतास अभ्यास करून घेतला होता का? घरी येताना रस्त्यात ते मार्कशीट जाळलं का नाहीस तू? शांत. मम्माकडे बघायचं नाहीये. प्रद्युम्न प्रद्युम्न करतेस. ऐक, ठीक आहे ना, लिव्ह इट. झालं ते झालं. लिव्ह इट म्हणजे हाऊ कॅन यू सी दिस? लिव्ह इट. झालं ते झालं म्हणे. शांत बस. सॉरी अजिबात म्हणायचंय तोंडातून ब्र काढायचं नाहीये तू. शांत बस. उद्या लोकांनी विचारल्यावर मी काय सांगायचंय तक्षशिला? आमच्या इक्ष्वाकुला तक्षशिला लोकांनी विचारल्यावर मी हे सांगायचंय की आमच्या इक्ष्वाकुला 99.1% मिळालेत फक्त. इक्ष्वाकू. प्रद्युम्न बाकीचे 0.99% कुठे आहेत इक्ष्वाकू? प्रद्युम्न काय एवढं पॅनिक होतोयस तू? पॅनिक नको होऊ मी. अरे झालं आता त्याच्याकडनं. काहीतरी कुठेतरी कमी पडला असेल इक्ष्वाकू. नाही 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 तक्षशिला. बाबा म्हणून मी कमी पडलो आज. प्रद्युम्न नको ना तू इमोशनल होस. मग काय करू मी? 100 पैकी 100 मार्क्स मिळालेले 22 विद्यार्थी आहेत मुंबईत. त्यातले 3 आपल्या पार्ल्यात आहेत. कुठल्या तोंडाने मी फिरू या पार्ल्यात? सांग मला. मुसमुसणं बंद कर. श्रीमुखात लगावेन मी इक्ष्वाकू. प्रद्युम्न नको ना रे एवढी बडबड करूस त्याला. नको ना एवढी बडबड मी करू. बोलते त्याच्याशी. मी बोलते. बेटा इक्ष्वाकू, मला सांग अभ्यास कमी पडला का तुझा? नाही मम्मा. मग काय झालं? मम्मा मी सगळे प्रश्न लिहिले होते. मी ऑप्शन्सला आलेले सगळे ऑप्शन पण सोडलं नाही. मी सगळं लिहिलं होतं. मग बाकीचे 0.99% कुठे गेले इक्ष्वाकू? मला नाही माहित बाबा. नाही माहिती? खाण्यापिण्याचं बरं माहिती असतं. मम्मा मला ब्रेकफास्ट दे. मम्मा मला स्मूदी दे. मम्मा मला चॉकलेट पावडर टाकून दूध दे. हे बरं माहित असतं तुला. मम्माच देते. मी नाही बोल. बात आवाज काढायचं नाहीये. तोंड बंद. शांत शांत शांत. मारत नाही. इकडे ये. मला सांग, चंद्रावर गेलेल्या 23व्या माणसाचं नाव काय? काय प्रश्न आहे हा प्रद्युम्न? मला असं कसं आठवणार बाबा? तोंड वर करून बोलतोय. असं कसं आठवणार बाबा? माझं साधं नाव पण कोणाच्या लक्षात राहत नाही. कारण तुझं कर्तृत्वच नाहीये काही. हाय माझं एक कर्तृत्व. संधी मिळाली होती ती सुद्धा गमावली आहे त्याने. लास्ट टाइम कोण फर्स्ट आलं होतं 10वी ते आठवतं का आपल्याला? तोंड वर करून बोलू नकोस. त्याचे केस वाढवून अरे ठेवलेत. काय करतोयस तू प्रद्युम्न? कॉलेजला जाणार म्हणून वाढवले होते. हो ग माझं शाण. शृंखलेश्वरकर का फोन करतायत? हॅलो. तुला किती टक्के मिळालेत विचारतायत. काय सांगू मी यांना? सांग ना त्या. कसं सांगू? प्रद्युम्न शृंखलेश्वरकर रॉंग नंबर. काय? फोन बंद करून ठेव.
अरे मी माझा फोन बंद करून ठेवलाय, तुझा फोन बंद करून ठेव. तुझा सुद्धा फोन बंद करून ठेव. फोन बंद करून ठेव. इकडे देतो. त्या फोन पायी झालंय सगळं. माझ्याकडे 2 ऍप आहेत फक्त. त्याच्यातच गुंतलेला असतो सतत. कॅल्सी आणि स्टॉपवॉच आहेत. तोंड वर करून उत्तर देऊ नकोस. कॅल्सी आणि स्टॉपवॉच आहे म्हणे. शांत शांत शांत. मूर्ख. केस कशाला वाढवून ठेवले ते? काय करतोय तू प्रद्युम्न? सतत त्याच्या केसांमध्ये तू ते पेढे कुठे आहेत? हे पेढे फेकून दे. नाही नाही हे पेढे फेकून नाही दे. नाही अजिबात या घरात कुणी पेढे नाही खाणार नाहीये. प्रद्युम्न नाही, पेढे फेकून नाही दे. प्रद्युम्न नाही तक्षशिला नाही. नाही, हे बघ. या घरात निधन झालंय असं समजा. कुणी पेढे खाणार नाही. मी आणले तिक्षवाकूसाठी नाही. इक्ष्वाकूसाठी पेढे आणलेत. बॅग्स भर तू बॅग्स भर. काय कर चल तू हॉस्टेलला चल. अरे काय कर त्याच्या प्रद्युम्न बॅग्स भर. चल. तू उगाच तू नाही, अति करतो. चल. अरे अति करतोस तू, शांत. हॉस्टेलला जायचं. अजिबात तिथं थांबायचं नाही. नाही नाही हात सोड त्याचे. कदम, माझं नाव प्रद्युम्न आहे आणि पेढे कसले वाटताय? पहिला आलाय का दत्तू तुमचा? पहिला ती काय पालायची रेस आहे काय रे? का बटाटे शर्यत आहे? माझा पोरगा पास झालाय, 50% मार्क्स मिळाले बाई. 50% तुम्ही पेढे वाटताय आणि नाचताय? आम्हाय वाचऱ्या, अरे 50 तर 50 मिळाले तर वाचऱ्या. यो माझ्या पोराने अख्ख्या खानदानाचं नाव मोठं केलंय. बोल, जाम भारी केलंय या वसऱ्याने. पेढे खा. तक्षकिली दिसला. वेणी वेणी. तक्षशिला नाव आहे तिचं. हा वेणी घ्या ना पेढे. अरे काय आवरे अवदसा सारखं तुम्ही बसलं थोबार करून. अरे तू तरी सांग ना चिकाटू काही झाले? कदम, त्याचं नाव चिकाटू नव्हे, त्याचं नाव इक्ष्वाकू आहे. अरे हा वसारे काही पण असू दे, पण काही झालंय काय आवरे थोबार पारून करायला? काही झालंय? सांगतोस? सांग ना इक्ष्वाकू, सांग काय झालंय. सांगायला सुद्धा लाज वाटते आम्हाला. इक्ष्वाकूला 99.1% मिळालेत फक्त. अरे लयच वाईट झालंय रे. म्हणजे तसं तर मग माझ्या पोराला 50 लयच पडलेले आहेत. भाऊजी 99% मिळालेत. 99.1. म्हणजे पासंगच नाही. म्हणजे 35 पेक्षा कमी आहे का ते? बापूस 99 9वर 9 म्हणजे 100ला 1 कमी. रे मग आवरे काय थोबरं पारून बसलाय वसाऱ्या? रे माझ्या पोराचे 50 गेलेत, पण 50 तर आलेत ना. तुझ्या पोराला 1% कमी पडलाय तर तुम्ही कोंबड्याच्या कुल्यासारखं थोबरं करून बसलाय बघा. बोलताय कदम. अरे जाम एन्जॉय करायला पाहिजे वसाऱ्यानो. ऍक्च्युली या दत्तूने ना तुझ्या पोरांनी आपल्या सोसायटीचं नाव काढलंय, जाम मोठं केलंय. ए बाला, आज संध्याकाळी मी बिल्डिंगच्या खाली डीजे लावणार आहे, नाचायला तू ये. ए, काय दत्तू काय बोलतो? मग ते आणि कोणी विचारायला आलं ना आपल्याला तर सांगायचं, अरे बघतोस काय रागानं 50% पाटलेत वागानं. लाज नाहीये. लाज नाहीये न तुला? मारू नकोस त्याला. नाही 50% मिळालेत आणि बघतोस काय रागाने वगैरे करणार आहे हा? हे करणार आहे? अरे मग काय झालं? कदम, 50% जर डीजे लावला तर लोक थुकतील आपल्या तोंडावर. अरे वसाऱ्या, लोकांचं काही मला घेणं देणं नाही. माझा पोरगा पास झालाय, आवडत माझ्यासाठी लय जाणार. हे बघ कसं आहे, 50% मिळाले तर ते डीजे ठेवतायत बिल्डिंग मध्ये. आपण आपल्या मुलाच्या मित्रांना बोलवून साधं त्यांना समोसे, वेफर आणि पन्ह तरी देऊयात रे. गप्प बस तक्षशिला, कुणाला काहीही मिळणार नाहीये. कसं? शांत रहा. कदम, आ? जेमतेम 50% मिळालेले आहेत त्याला. जेमतेम. जेमतेम तर जेमतेम 50% मिळत ना वसाऱ्या. आता तुझ्या पोराला 99% भेटले 99. तर पुढच्या वर्गात जाणार आहे का नाही? हो. माझ्या पोरगाला 50% भेटले, तो पण पुढच्या वर्गात जाणार आहे. दोघं पण एकाच वर्गात बसणार आहे. कदम, पण आधीसारखा जमाना नाहीये हा. आता मुलांना 100% मिळतात. रे कुणाला 100% मिळवायचे? म्हणजे पहिली ते 7वी मिळून 50% पण होत नाही. आठवीचे तर विचारूच नको. का?
7वी मध्येच नापास झालो होतो, आठवीत कसं. कदम हा. त्याला किती मिळाले? 50% की नाही? हा. त्याला कुठे ऍडमिशन मिळणार आहे का ते बघा आधी. पण ऍडमिशन कोणाला पाहिजे? मी तर माझ्या बापूसा टरूक आणि डंपर चालवणार. एक मिनिट. शाबास. भले बहादर, छान, उत्तम, उत्कृष्ट चालव. वडिलांचा डंपर ट्रक जे काय आहे ते चालव. माझ्या मुलाला तसं नाही करणार आहे मी. मग? मला त्याला मेडिकलसाठी ऍडमिशन घ्यायचं होतं. मावरे का टेन्शन घेतोस बसाऱ्या? माझा मित्र आहे ना भावना मेडिकल, तिकडे टाकू त्याला. पण मला सांग, म्हणजे मेडिकलला पण कॉलेज असतं काय? पण आवरी पोरं बसतात कुठं? मला तर कायम फक्त मेडिकल मध्ये 3च पोरं तिथं बसलेली दिसतात. एक तो कॅश काउंटरवर असतो, हो. दुसरा आपल्या तो विचारतो डॉक्टर का प्रिस्क्रिप्शनला आहे क्या? प्रिस्क्रिप्शन. हाँ, आणि तिसरा बोलतो वर असतो तो स्टूलावर, ए आइटम अभी आया नहीं, दूसरा कंपनी का आइटम दे.